काही शेतकरी स्वतःच्या शेताची कामं करत होती, पेरणीचे दिवस आहेत आणि तेवढ्यात सरकारी ऑफिसर म्हणणारे काही लोक त्यांच्या शेतावर येतात, बांधावर येतात, त्यांच्या जमिनीची पाहणी करू लागतात. हे शेतकरी स्वतःची शेतजमीन द्यायला, त्याचा सर्वे करायला विरोध करतात. अशा वेळी या शेतकऱ्यांवर लाठ्या चालवल्या जातात, त्यांना मारलं जातं. आरोपींसारखं त्यांना पिंजऱ्यात टाकून तिथनं घेऊन जाण्यात येतं, त्यांना अटक होते. कशासाठी? कारण त्यांनी त्यांच्या जमिनीचा सर्व्हे करू दिला नाही म्हणून. ही कुठल्या पिक्चरची स्टोरी नाही ना नाटकाचा काही प्लॉट आहे. हे घडलंय धाराशिव जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात. शक्तिपीठ महामार्ग या नवीन गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टसाठी जमिनीचे पाहणे आणि सर्वे हे सगळं चालू होतं. त्यावेळेस शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केला आणि तिथं ही सगळी घटना घडली. ही एवढी मोठी घटना घडली, याची कुठं ब्रेकिंग न्यूज झाली का? याचा टीव्हीवर शो चालला का? त्या शेतकऱ्यांचं म्हणणं कोणी ऐकून घेतलं का? तर नाही. पण आज आपण त्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे आणि याच्यावर सरकारचं उत्तर काय आहे, या दोन्ही बाजू मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्ही बघत आहात सरकारनामा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. शक्तिपीठ महामार्ग याबद्दल तुम्ही आतापर्यंत ऐकलंच असेल. 86,000 कोटीचा टोटल प्रोजेक्ट आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यावेळेस 20,000 कोटीच्या निधीला सध्या मंजुरी देण्यात आली. 802 किलोमीटरचा रस्ता सध्या मंजूर झाला आहे. डिझाईनसुद्धा अप्रूव्ह झालं आहे. 7,500 एकरची जमीन लागणार आहे आणि नागपूर ते गोवा असा या शक्तिपीठाचा प्लॅन आहे, ज्याच्यामध्ये 2 ज्योतिर्लिंग आणि 3 शक्तिपीठं कव्हर होणार आहेत. फायदा काय सांगितला जातो तर नागपूर ते गोवा हा 18 तासाचा रस्ता होता, तो आता 8 तासावर होणार आहे. महामार्गाचं नाव शक्तिपीठ आहे, पण गोव्याला जायचा रस्ता 8 तास कसा होईल यावर या सगळ्या योजनेवर भर दिलेला आहे, या एका फायद्यावर. यासाठी विरोध कोण करत आहे तर मुख्य विरोध आहे राजू शेट्टी आणि कोल्हापूरचे सतेज पाटील यांचा, या दोघांचा. सरकारच्या आतून सुद्धा याला विरोध आहेत. हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर हे 2 सरकारमधीलच आमदार या गोष्टींचा विरोध करत आहे. मग यावर सरकारकडनं मुख्यमंत्री काय म्हणाले तर लोकांची समजूत काढा असं म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की ही योजना गेम चेंजर असणार आहे, ती फक्त शेतकऱ्यांना नीट समजून सांगणं गरजेचे आहे. यावर चर्चासत्र झाले आणि त्यातूनच या दोन्ही बाजूचे मतं आपल्यासमोर आली. यात काही लॉजिक देण्यात आले की खरंच हा महामार्ग परवडणार आहे का? 86,000 कोटी घालण्याची सध्या राज्याकडं ताकद आहे का? 5-6 हजार कोटीमध्ये आपल्या लाडक्या बहिणीचा हप्ता जातो, तो हप्ताच आपल्याला मिळाला नाही आहे. त्याच्यामुळे कित्येक शेतकऱ्यांच्या पेरण्या अडकलेल्या आहेत आणि याच हप्त्यावर पुढीलसुद्धा अनेक खर्च सोयाबीन कापूस येईपर्यंत अवलंबून असणार आहेत. तो हप्ता देणं प्रायोरिटी आहे की महामार्ग बनवणं प्रायोरिटी आहे, याच्यावर चर्चासत्र रंगली. जसं मी सांगितलं की राजू शेट्टी आणि सतेज पाटील या योजनेचा विरोध करत आहेत. त्यांनी दिलेले लॉजिक मी इथं सांगतोय, माझ्यातर्फे काही लॉजिक ॲड करत नाही आहे. राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे की एवढी मोठी सुपीक जमीन जाते. समृद्धी महामार्गामध्ये नागपूर, मराठवाडा, विदर्भ या सगळ्या एरियातली जमीन गेली, ती तुलनेने सुपीक नव्हती. त्यामुळं तिचा मोबदला जेवढा मिळायला पाहिजे होता तेवढा शेतकऱ्यांना मिळायला सोपं झालं. तिथेही काही विरोध झाला, पण तो फारसा एवढा मोठ्या प्रमाणात झाला नाही, कारण की जमिनी तेवढ्या सुपीक नव्हतात. कोल्हापूर, सांगली या पट्ट्यातल्या जमिनी खूप सुपीक आहेत. तिथं पिकणाऱ्या गोष्टी एक्सपोर्टसुद्धा होतात, त्याच्यामुळं तिथल्या शेतकऱ्यांचा या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे. दुसरा याच्यामध्ये असं एक लॉजिक सांगितलं जातं की या महामार्गाची मुळात गरजच काय आहे. यासाठी कोल्हापूर नागपूर हा ऑलरेडी एक पॅरलल महामार्ग अवेलेबल आहे. नितीन गडकरी साहेबांनी हा महामार्ग बांधला होता आणि तो महामार्ग लेट्स अज्युम की तो किती फुल झालेला आहे याच्यावरून आपण ठरवू की त्याला पॅरलल एक महामार्ग टाकायची गरज आहे की नाही. तर त्या महामार्गावर सध्या फक्त 27 ते 30% त्यांच्या पूर्ण क्षमतेच्या 27 ते 30% वाहनं जात आहेत. हा आकडा कुठून काढला तर तिथे जमा होणाऱ्या टोलमधनं जेवढे पैसे मिळतात त्यावरनं हा आकडा आला. जर पॅरलल महामार्गावरच गर्दी नसेल तर त्याला पॅरलल दुसरा महामार्ग काढण्याची गरज काय, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. 500 रुपये टोल आकारला जाईल असा सध्याचा अंदाज आहे. या दृष्टीने जर का तेवढे पैसे वसूल करायचे असतील तर तुम्हाला 500 रुपये 27 वर्ष द्यावे लागतील, असं सतेज पाटील यांचं म्हणणं आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्न यावरचा जे काही गोंधळ आहे तो यात सॉल्व्ह होणार आहे की नाही हे कळत नाही आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. जमिनी जायला प्रॉब्लेम काय आहे? जर शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत तर. शेतकऱ्यांच्या हाती एकल हाती पैसा आला तर तो खर्च होतो आणि असंच सध्या महाराष्ट्रात वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या मते हा पैसा देण्यापेक्षा त्यांना रिकरिंग फायदा दिसायला पाहिजे. कोल्हापूर, सांगली या भागामध्ये शेती उत्तम आहे. ऊसाचं पीक चांगलं आहे, त्याच्यामुळं कंटिन्युअस त्याच्यामध्ये प्रॉफिट होत राहतं. हा प्रॉफिट येणारा बिझनेस त्यांनी सोडून द्यावा, याला त्यांनी पर्यायी उपलब्ध काय मार्ग काढून दिलेला आहे सरकारने, याच्याबद्दल सध्या विरोध केला जातो आहे. एक असंही लॉजिक देण्यात आलं की या महामार्गावर जो काही टोल बसवण्यात येणार आहे त्यातनं जो काही फायदा होणार आहे त्या फायद्याचा भाग शेतकऱ्यांना मिळणार आहे का,
तर नाही. म्हणजे तुमचं प्रॉफिट डेव्हलपिंग ॲसेट जाणार आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला कॅश मिळणार, ज्या कॅशची व्हॅल्यूसुद्धा कमीच होत जाणार आहे. असं सध्याचं एक गणित आहे. पुढचं लॉजिक आहे की जे सतेज पाटलांचं लॉजिक आहे की या मार्गानं जे काही एक्सपोर्ट इम्पोर्ट जे काही होणार आहे, व्यापार होणार आहे, हा व्यापार नेमकं कुठल्या बाजारपेठेला कनेक्ट करतो. नागपूरवरून असं काय निघतं ज्याची गरज गोव्याला आहे आणि गोव्यातलं असं काय आहे जे नागपूरला येऊ शकतं. त्याच्यामुळे या मार्गावर व्यापाराच्या दृष्टीने कुठली मोठी बाजारपेठ आहे याबद्दलचा कुठलाही रोडमॅप सरकारकडे नाही आहे. त्याच्यामुळे यातनं व्यापार वृद्धीसाठी कसा फायदा होईल असं सतेज पाटील यांनी प्रश्न विचारलेला आहे. याच्यावर अजून एक राजू शेट्टी आणि सतेज पाटलांनी एक थेरी मांडली की या पाठीमागे सरकारचा असं तर डाव नाही आहे ना की नागपूर एरियामध्ये विदर्भातल्या एकूणच एरियामध्ये जे खनिजांचं जे उत्खनन चालू आहे त्या उत्खनातनं मिळालेल्या गोष्टी या पोर्टपर्यंत पोहोचवाव्यात आणि त्या गोष्टी सोप्या व्हाव्यात जेणेकरून गव्हर्नमेंटला यातनं फायदा होईल आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होईल. असा तर गव्हर्नमेंटचा प्लॅन नाही आहे ना, असा सुद्धा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. यासोबतच सतेज पाटलांनी अजून एक भारी गोष्ट सांगितली ती म्हणजे ज्या कंपन्या इथं इन्व्हेस्ट करत आहेत त्यांचं व्हॅल्युएशन शेअर मार्केटमध्ये वर जातं. त्याच्यावर अर्थातच BJPच्या काही लोकांनी असे उत्तर दिलं असेल की यात त्या कंपनीचा फायदा होतो, यात सरकारला काहीच घेणं देणं नाही आणि एक स्टँडर्ड होतंच कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यावर. मग याआधी झालेल्या प्रोजेक्टमध्ये गव्हर्नमेंटला खूप भारी रिझल्ट्स दिसलेत. असं झालं आहे का? तर महाराष्ट्रात फेमस आहे पुणे मुंबई महामार्ग. याचा प्रचंड फायदा पुणे मुंबईच्या लोकांना तिथल्या व्यापार आणि प्रवास सोयीस्कर होण्यासाठी झाला जो आपण बघतोय. त्या महामार्गावर गर्दीसुद्धा आहे. पण तसंच अजून एक जवळपास फेल गेलेला प्रोजेक्ट म्हणजे समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गावर तुम्ही कित्येक दूरपर्यंत जा, तुम्हाला एकसुद्धा चहाची टपरी दिसत नाही किंवा जिथं तुम्ही महामार्ग सोडून खाली येता शहरांना लागतात तिथेसुद्धा एखादी चहाची टपरी उघडत नाही असं राजू शेट्टी बोलले. याचं कारण त्यांना असं वाटतं कारण की समृद्धी महामार्गावर तेवढी गर्दीच नाही आहे. त्याच्यामुळं तिथं कुठलाही बिझनेस चालू करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन मिळू शकत नाही आहे. त्याच्यामुळं महामार्ग कुठे जातो हे लांब राहिलं, महामार्ग जिथनं जातो त्या एरियाचा सुद्धा विकास व्हायला या गोष्टीतनं महामार्गामुळं काहीच कॉन्ट्रीब्युशन मिळत नाही आहे. दुसरा प्रश्न आहे की समृद्धी महामार्ग बांधल्याच्या लगेचच ॲक्सिडेंट सुरू झाले. काही दिवसांनी त्याच्यावर आता खड्डेसुद्धा दिसत आहेत. सो महामार्गाची क्वालिटीसुद्धा नाही आहे आणि त्याच्यामुळं रोजगार आणि त्या एरियाचा होणारा विकास या गोष्टींकडे सुद्धा संपूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे. असा एक एवढा मोठा प्रोजेक्ट लॉसमध्ये असताना सरकार अजून एका नवीन प्रोजेक्टची का भर घालतं आहे याच्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागून आहे. त्याच्यामुळं समृद्धी फेल गेल्याच्या नंतर शक्तीपीठचं काय होणार असा एक या ठिकाणी सवाल उपस्थित होतो. दुसरं एक लॉजिक देण्यात येतं की नितीन गडकरींनी याआधी कोल्हापूर नागपूर असा एक पॅरलल रस्ता बनवला होता आणि आता नितीन गडकरींनी बनवलेल्या रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बनवलेला रस्ता असं विदर्भाच्या पॉलिटिक्समध्ये एक नवीन वळण येतं आहे की काय असा सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि अशा चर्चा सतत सोशल मीडिया आणि न्यूजमध्ये होत असतात. याच न्यूजमध्ये अजून एक समृद्धीबद्दलची थेरी माझ्या वाचण्यात आली. शक्तीपीठ महामार्गाला लागणारे 86,000 कोटी रुपये आणि त्यातले 20,000 कोटी रुपये सध्या मंजूर झालेले आहेत, हडकोने दिलेले आहेत. अजून पैसे सरकारकडे नाही आहेत. तर हे पैसे येतील कुठून? तर एका यूट्यूब चॅनलवर खूप इंटरेस्टिंग थेरी होती. ती थेरी अशी होती की म्हणे समृद्धी महामार्गाला एका कंपनीला काही काळासाठी देण्यात येईल समृद्धी महामार्ग आणि त्यावरून येणारे टोलचे पैसे आणि त्याचं मेंटेनन्स हे ती कंपनीच बघेल. याच्या बदल्यात ती कंपनी जे पैसे राज्य सरकारला देईल ते पैशाचा वापर करून राज्य सरकार हा शक्तीपीठ महामार्ग बांधणार आहे. अशी सुद्धा एक या पाठीमागची थेरी आहे. अर्थातच यातला काय म्हणते बिटवीन द लाईन यात असा आहे की त्या उद्योगपतींचा याच्यामध्ये फायदा होणार आहे. अशाच प्रकारे लागवडीखालील जमीन जर जात राहिली तर शेतकऱ्यांचं काय होणार? ज्या सुपीक पट्ट्यात आज महाराष्ट्राला सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन मिळतं आहे शेतीवरनं, त्याच शेतकऱ्यांची जमीन हिसकावून सरकारला नेमकं कुठला फायदा साध्य करायचा आहे याबद्दल सरकारचा काय रोडमॅप आहे हा आतापर्यंत पुढे आलेला नाही. एवढे आरोप झाले, एवढ्या शेतकऱ्यांना अटक झाली, एवढा मुद्दा गाजला तरीसुद्धा सरकारच्या बाजूने आतापर्यंत कुठलाही रोडमॅप देण्यात आला नाही की याच्यामुळं हे 10 फायदे होणार आहेत. सरकारच्या फायद्यांमध्ये नेहमी शक्तीपीठांचा उल्लेख केला जातो, देवस्थानांचा उल्लेख केला जातो आणि नागपूर ते गोव्याचा उल्लेख केला जातो. पण यातनं फायदा किती होणार आहे याबद्दलचा काही अंदाज आहे का? तो अंदाज वर्तवण्यासाठी काही लॉजिक आहे का? काही तर्क आहे का? याबद्दल अजून तरी कोणी पुढे येऊन बोललेलं नाही आहे. त्यासाठी ही आर्ग्युमेंट अशी क्लिअर आहे की शेतकऱ्यांचं नुकसान एका बाजूला आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी एका बाजूला जाणार आहे
आणि दुसऱ्या बाजूला मात्र भविष्यात होणाऱ्या विकासाची स्वप्न आहेत. स्वप्न बघू नये का? तर अर्थात बघावी. सरकारनं भविष्याचा विचार करून काहीतरी योजना आखली असेल यावरही जनतेचा विश्वास आहे. पण मग जर त्या योजनेचं भवितव्य जर का सरकारने समजून सांगितलं तर हा विरोध कदाचित कमी होऊ शकेल. काही शेतकऱ्यांना अटक होणार नाही. काही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरून, बांधावरून सरळ पिंजऱ्यात टाकून घेऊन जाता येणार नाही. असं काहीतरी व्हावं असंच या ठिकाणी सगळ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांना जमिनी द्यायच्या नाही आहे, त्याच्यामुळे एक नवीन पर्यायसुद्धा या ठिकाणी वर येतो आहे. तो म्हणजे कोल्हापूरला वळसा घालून हा महामार्ग जाऊ शकेल का? पण वळसा घालून जरी महामार्ग गेला तर मग कोल्हापूरच्या देवीचं दर्शन या महामार्गावर कसं होईल? हा एक नवीन प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. त्याच्यामुळं सरकारच्या आतलीच हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर हे याला कसा विरोध करतायत, फडणवीस त्यांना काय उत्तर देत आहेत, शेतकऱ्यांची कशी समजूत काढतायत, याबद्दल बरेच अपडेट समोर येणार आहेत. सध्या वर्धा ते सांगली महामार्ग करून घ्या, पुढं बघू, अशी सुद्धा एक भूमिका समोर येत आहे. याबद्दलची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी सरकार नामाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडनं एखादा व्हिडिओ मिस होणार नाही. आपण भेटूया पुढच्या भागामध्ये.